शिवसेनेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर झाल्याने संजय राऊतांचा चांगलाच संताप झाला। त्यावरून त्यांनी शिवसेनेला आव्हानही दिलं। तर संजय राऊतांनी केलेल्या लाचारीच्या टीकेवर भाजपने सुद्धा जशाच तसं उत्तर दिलं। त्यामुळे पुन्हा एकदा ठिणगी पडलेली आहे वादाची। ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं त्यांच्याबद्दल मोकळेपणाने मुक्त कंठाने त्यांना धन्यवाद, त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं काम। शिवसेनेच्या कोल्हापुरातील महाअधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कामगिरीसाठी अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीसाठी त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। शिवसेनेनं मंजूर केलेला अभिनंदनाचा हा ठराव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागलाय। ठरावावरून संजय राऊतांनी अतिशय जहाल भाषेत टीका केली आहे। शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे, मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये, भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये। काही लाचारी। बाळासाहेब ठाकरे असते ना, त्यांचा कडेलोट केला असता। संजय राऊतांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावत पालिकांच्या निवडणुका घेण्याचं आव्हानही दिलं। त्यांचा कमरेत जोर आहे, वागतात सारखे दिल्लीत जाऊन, त्यांचा फक्त कमरेत जोर आहे बरं का। दिल्लीत जाऊन ते सारखे वागतायत ना, कळेल आता जोर कोणाचा आहे तो। निवडणुका घ्या, हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या, मग जोर कोणाचा आहे काढू। अभिनंदनाचा ठराव म्हणजे लाचारी असल्याची टीका संजय राऊतांनी केली आणि त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनीही पलटवार केलाय। सत्तेसाठी इतरांच्या दारात जाणं ही लाचारी असते असा टोला संजय राऊतांनी लगावला। तू ज्या महाविद्यालयाचा प्रिन्सिपल आहे त्याला विद्यालय म्हणतात, म्हणून तू दुसऱ्यांना म्हणण्याची हिंमत ठेवू नये, कारण की तू किती मोठा पळतुटे आहे। तू जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा तुझा भाऊ हा अमित भाईंच्या घराच्या अवतीभोवती किती फिरायचा, त्याचे फोटोग्राफ नाहीतर आम्हाला जाहीर करायला लागतील। शिवसेनेच्या अधिवेशनातील ठराव ठाकरे गटाला रुचले नसल्याचं स्पष्ट होत आहे। मात्र महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे संजय राऊतांना उत्तर देत त्यांची युती एकसंध असल्याचा संदेश दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।